तर संकष्टी चतुर्थी निमित्त आहे ना आपण आपल्या बाप्पांची एक डिझाईन बनवलेली आहे। अशा प्रकारची बघू शकता, अशा प्रकारची आपण एक डिझाईन बनवलेली आहे। तर ही डिझाईन कशी क्रिएट केली आहे ते आपण सविस्तर आपल्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, बेसिक टू ॲडव्हान्स। तर पहिल्यांदा आपण आपला जो डिफॉल्ट असतो ना बॅकग्राऊंड, तोच व्हाईटवाला तो ॲड केलेला आहे, बघू शकता अशा प्रकारचा। त्यानंतर आपण एक आहे ना हे घेतलेलं आहे, फॉग बॅकग्राऊंड घेतलेलं आहे, त्याला पावडर ब्रश मारलेला आहे। इथून आपल्या ब्रश सेक्शनमधून त्याला मास्क लावून, इन्व्हर्ट मास्क लावून आपण ब्रशने मारलेला आहे साईडने। त्यानंतर पुन्हा एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे पर्पल कलरचा, ते पण आपण इथून आपल्या ब्रश टूलने फॉग ब्रशने असं मारलेलं आहे। त्यानंतर पुन्हा आपण अशाच प्रकारचं 3-4 बॅकग्राऊंड इथं मारलेलं आहेत, अशा प्रकारचं बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे। त्यानंतर आहे आपण आपले जो नॉईज इफेक्ट असतो ना, नॉईज तो टाकलेला आहे। जर तुम्हाला नॉईज इफेक्ट लावता येत नसेल ना तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला त्याबद्दल सविस्तर एक व्हिडिओ बनवून देईल। तर अशा प्रकारे आपण डबल नॉईज मारलेला होता, म्हणजे जास्त डार्क दिसायला, पण मी तो काहीशा कारणाने ऑफ ठेवलेला होता, कारण ते खूपच जास्त नॉईजली दिसत होतं म्हणून। त्यानंतर आपण एक बाप्पांचे असे नेम ॲड केलेले आहेत, मध्ये असे नेम टाकले मी, आणि त्याला ओव्हरली इफेक्ट लावला आणि ब्रशने थोडं जिथं पाहिजे तिथं असे मारून टाकले, आणि त्याचा फीलसुद्धा थोडक्यात कमी जास्त करून टाकला। त्यानंतर आहे ना आपण एक फोटो फिल्टर लावलेला आहे, इथून फोटो फिल्टर लावलेला आहे गुलाबी कलरचा, तो यामध्येच येतो। त्यानंतर वायब्रन्स ॲड केलेला आहे, वायब्रन्स आपला डार्क ॲड केलेला आहे, बघू शकता अशा प्रकारे। सॅच्युरेशन थोडं वाढवलेलं आहे। त्यानंतर कलर बॅलन्स लावलेला आहे, त्यामध्ये रेडिश टोन टाकलेला आहे आणि गुलाबी आपण मॅजेंटिक टोन टाकलेला आहे, इकडं थोडक्यात ब्लू टाकलेला आहे। त्यानंतर एक्सप्लोजर लावलेला आहे, आपण हाय एक्सप्लोजर लावला आणि त्याला पण इन्व्हर्टमध्ये टाकलं, आणि आपल्याला जिथं पाहिजे ना तिथं तो मारून घेतलेला आहे। म्हणजे आपल्याला समजा इथे जास्त ग्लो पाहिजे तर त्या ठिकाणी मारून दिलं आहे इथे। त्यानंतर आपण एक ब्रशने न्यू लेअर घेऊन ब्रशने असा व्हाईट फॉग ब्रश पावडर ब्रश मारलेला आहे। त्यानंतर आपण एक इलिप्स ॲड केलेला आहे, त्याला अशा प्रकारचा गोल सर्कल बाप्पांच्या फोटोच्या मागे तसा अशा प्रकारचा। त्यानंतर आपण एक मांडला आर्ट घेतलेला आहे, अशा प्रकारे मांडला आर्ट घेतलेला आहे, बाप्पांच्या फोटोच्या मागे आहे येण्याचा। आणि फायनली आपण एक बाप्पांचा फोटो घेतलेला आहे, त्याला आपण मास्क लावलेला आहे आणि खालून असं मिक्स केलेला आहे। इथं ग्रेडियंटमध्ये जाऊन, इथे वरती बेसिकमध्ये जाऊन 2 नंबरचा लावून अशा प्रकारे वरती करत आपण तो केलेला आहे, खालचं थोडक्यात मॅच केलेलं आहे। त्यानंतर आपला संकष्टी चतुर्थीचा टेक्स्ट आहे, तर तो ग्रुपमध्ये कन्वर्ट केलेला आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही। तर याला आहे ना आपल्याला आपण या टेक्स्टला आहेत ना, या टेक्स्टला आपण ड्रॉप शॅडो लावलेले आहेत, 4 ड्रॉप शॅडो लावलेले आहेत, आणि त्याला एक आपण गुलाबी कलरचा टेक्स्चर लावलेला आहे अशा प्रकारचा। त्याचप्रमाणे संकष्टी चतुर्थी दोन्ही पण सेम टेक्स्चर आणि सेम इफेक्ट लावलेला आहे, फक्त इथं आउटर ग्लो जरा थोडक्यात दिलेला आहे, आणि बेवेल आणि इम्पोस ॲक्टिव्ह केलेला आहे। आउटर ग्लो 35 ठेवलेला आहे आणि साईज 2 ठेवलेला आहे फक्त, बाकी काही चेंजेस नाही केलं। आणि बेवेलमध्ये आउटर बेवेल लावलेलं आहे 84, डेप्थ 84, साईज 5 मध्ये लावलेलं आहे। आणि इथं नॉर्मलच आहे सेटिंग, काही दुसरी नाही आहे। त्यानंतर आपण एक रेक्टँगल लावलेलं आहे, ते रेक्टँगल नंतरचे आहेत, तिथं आपण शुभेच्छुक वगैरे टाकतो ना त्याचेवाले ते रेक्टँगल इथले, जे आपण हे निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा देतात ना, तर त्याच्या खाली थोडक्यात आपल्याला असं नॉईजमध्ये दिसण्यासाठी आपण असे रेक्टँगल लावलेले आहेत चौकोनाचे इथून।
त्यानंतर आहे ना आपण एक PNG ॲड केलेली आहे बाप्पांची वरती वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ ही PNG ॲड केलेली आहे. त्याला एक तो ब्लॅक कलरची PNG होती ती, तर त्याला एक कलर ओव्हरले लावलेला आहे आणि थोडक्यात ड्रॉप शॅडो लावलेला आहे आपण. त्याच्यानंतर बघू शकता अशा प्रकारची आपली डिझाईन तयार झालेली आहे अशा प्रकारची. आणि त्याला आपण अशा प्रकारची डिझाईन तयार झाली. त्यानंतर आपण Alt Ctrl Shift आणि E दाबून याची डुप्लिकेट वरती आणलेली आहे आणि त्याला कॅमेरा रोमध्ये जाऊन पहिलं कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट केलेलं आहे. त्यानंतर फिल्टरमध्ये जाऊन कॅमेरा रॉ फिल्टर मारलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो कोणता फिल्टर मारलेला आहे आपण. थोडं लोड होईल कॅमेरा रॉ. त्यानंतर इथे यायचं आहे आपल्याला सर्च बार ब्राउज प्रोफाईलमध्ये यायचं आहे, आर्टिस्टिकमध्ये जायचं आहे ना आर्टिस्टिक 1 थोडक्यात आपण पुढे केलेलं आहे. अशा प्रकारे एवढंच मारलेलं आहे, बाकी काय जास्त चेंजेस नाही केलेलं आपण. आणि त्यानंतर आहे ना आपण हे आपले फुलांचे आहे ना लोटस फ्लावर आहेत ते लावलेले आहे दोन्ही साईडला बघू शकता. आणि त्याला आहे ना एक थोडक्यात असं ड्रॉप शॅडो दिलेला आहे. बघू शकता अशा प्रकारची शॅडो दिसते, थोडक्यात ड्रॉप शॅडो लावलेला आहे. त्याच्यानंतर आपण थोडक्यात एक्सप्लोजर लावलेलं आहे इथे, एकदम थोडक्यात इथे पुढे केलेलं आहे आणि इथे थोडक्यात गॅमा करेक्शन मागे केलेलं आहे, फक्त -0.11 केलेलं आहे. त्यानंतर वायब्रन्स लावलेलं आहे. वायब्रन्स पण काय जास्त नाही आहे, फक्त +8 मध्ये आहे आणि +3 मध्ये आहे. आणि त्याच्यानंतर काय आपले लोगो आहेत इथे वरती इकडे एक आणि इकडे एक, एवढेच फक्त आपण हे लावलेलं आहे, लोगो लावलेलं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारची डिझाईन आपण बनवलेली आहे. जर तुम्हाला याचं फुल ऑल ट्युटोरियल पाहिजे असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी ते पण बनवेल तुमच्यासाठी. तर मित्रांनो या डिझाईनचे ना सगळे आपले बॅकग्राऊंड आणि PNG वगैरे आहेत ना जेवढे पण तेवढे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये तुम्हाला भेटून जाईल, किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ते तुम्हाला अगदी इझिली भेटून जाईल. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.